माझा लास्ट इयरचा स्टेटमेंट आहे जो की 15,61,114 रुपये आहे। तर माझा बर्थडे आहे 16 तारखेला, पण बिहाइंड द सेन्स मी पण त्याच्यामधून पैसे कमवते, राईट? तर ते कसे कमवते, कोणता गोल मी ठेवते, कोणते फोकस मी ठेवते, तर ते मला तुमच्यासोबत ॲज इट इज शेअर करायचं आहे। फायनल मॅच तर हे स्पोकन इंग्लिशचे ना लाईव्ह बॅचेस चालू आहे, तर हे 2 लाख रुपीज होतात। नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर आज एक नवीन दिवस, नवीन अपॉर्च्युनिटीज, नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन स्किल्स जे असतील ना, तर त्या आपण एक्सप्लोर करणार आहोत। आणि मी आलेले आहे माझ्या वर्कस्पेसच्या इथं, जे की डेडिकेटेडली कामासाठी मी जागा जी असेल ना तर ती ठेवलेली आहे। पण जरी कामासाठी ही जागा असली ना, तरी पण इथे माझ्या मुलींची जे काही अभ्यासाची पुस्तकं असतील ना, तर ते सगळं आहे। आता थोड्या वेळापूर्वीच ते इथून गेलेत, तर बघितलं तर खाली त्यांनी काजळाची डब्बी एक छोटी होती, तर काजळाच्या डब्बीने त्यांनी टिपके नवीन रूम बनवली होती, कारण थोडंसं रेकॉर्डिंग करायला, व्हिडिओज करायला थोडंसं छान वाटतं म्हणून। तर त्यांनी खाली ना, इथे तुम्हाला दिसत असेल मे बी, तर काजळाचे डब्बी असताना ते घेऊन काजळाचे असे छोटे छोटे टिपके जे असतील ना, तर ते केले आहेत। तर असं मला वाटलं होतं की ही रूम स्पेशली कामासाठीच डेडिकेट करायची। इथे पण बघा, पूर्ण सगळीकडे ड्रॉइंग जे असेल ना तर ते त्यांनी केलेलं आहे। तर दुपारी बरोबर 2 ते 3 ना आपला स्पोकन इंग्लिशचा क्लास असतो। महिलांना, भरपूर महिलांना इंग्लिश व्यवस्थित बोलता येत नसतं, तितकं कॉन्फिडन्स नसतो, ग्रामर जे असेल ना तर ते करेक्ट नसतं, त्यामुळे बोलताना कॉन्फिडन्सच येत नाही। तर त्यांच्यासाठी स्पेशली आपण स्पोकन इंग्लिशचा क्लास घेतो। तर मी आता तुम्हाला लाईव्ह घेऊन जाते, कारण वाजले दुपारचे 2:45 वाजायला आलेत, त्यामुळे मी तुम्हाला लाईव्ह घेऊन जाते माझ्या स्पोकन इंग्लिशच्या क्लासमध्ये। डेडिकेटेड टीचर आहेत, त्या शिकवतात, तर शिकवणी कशा पद्धतीची आहे तर ते तुमच्या लक्षात येईल। लाईव्ह मध्येच दाखवते, एकदा तुम्ही नक्कीच चेक करा। आय होप तुम्हाला दिसतंय। ओके, बघा ही लिंक आहे, याच्यावरती क्लिक केलं की लेक्चर आपला चालू होतो। जॉईन। abstract noun, name for ideas and qualities. Example, happiness and love. Collective noun, name for the group considered as a single unit, team or flock. Countable noun, noun that can be counted, book or books. Uncountable noun, noun that cannot be counted, water, information, etc. Okay, now I will just name. Okay, Pallavi, read the sentences. Mumbai is a big, busy city. Okay, and identify the type of noun. Proper noun. Mumbai is a proper noun. You have to identify the noun and its type in the sentence. Okay, put it. His bravery saved the villagers. Abstract noun. Bravery is a abstract noun. The team is a practicing for the final match. तर हे स्पोकन इंग्लिशचे ना लाईव्ह बॅचेस चालू आहे, त्याच्यामध्ये स्पेशल टीचर आहेत जे की आपण खूप छान पद्धतीने शिकवतात, की मॅडम आहे। तर इथे ना स्पेशली आता हे सगळे स्टुडंट्स आहेत बघा, ही जी लिस्ट दिसते ही स्टुडंटची लिस्ट आहे, आणि ही मॅम त्यांचा जो काही डिव्हाइस असेल ना तो शेअर करतात। तर कसं असतं याच्यामध्ये, पहिला हाफ पार्ट मध्ये त्या शिकवतात स्वतः की कशा पद्धतीने, म्हणजे जसं की आजची काय कन्सेप्ट आहे, जर आज नाऊन बद्दल शिकवताय तर मग नाऊन असेल तर असं शिकवतात त्या, आणि त्याच्यानंतर मग स्टुडंट्स कडून प्रॅक्टिस करून घेतात। तर आता बघा प्रॅक्टिस सेशन्स चालू आहेत, स्टुडंट्स ना जे काही नाऊनचा पार्ट चालू आहे आय थिंक याच्यामध्ये, तर मुंबई वगैरे जे काही नाऊन्स असतील आणि नाऊनचे प्रकार कोणते आहेत, म्हणजे ग्रामर इम्पॉर्टंट आहे, राईट? जसं की आपण मराठी जर आपल्याला बोलायचं असेल तर मराठीचं बेसिक व्याकरण जे असेल ना तर ते समजून घेणं ते आपल्यासाठी महत्वाचं असतं, ठीक आहे? तर त्याच पद्धतीने कोणतीही भाषा जर तुम्हाला शिकायची असेल तर त्या भाषेचं ग्रामर म्हणजे व्याकरण जे असेल त्याचं मुळापासून सगळ्या गोष्टी समजणं तर ते इम्पॉर्टंट आहे। तर त्याच्यासाठी अशा टाईपचा लेक्चर जो असेल ना तर तो आपण इकडे अरेंज केलेला आहे, ज्याच्यामध्ये लाईव्ह इंटरॅक्टिव्ह लेक्चर्स असतात, स्वतः स्टुडंट प्लस टीचर दोघांचं इंटरॅक्शन असतं। चेक करा पुन्हा एकदा। नेक्स्ट एक मिनिट, आता पूनमचं झालंय, प्रणिताचं झालंय, सो रेस्ट ऑल ऑफ यू म्हणजे सॉरी पल्लवीचं झालं आणि प्रणिता झालं। सो पूनम, प्राची, प्रतिभा अँड श्वेता
You will read 2 sentences each. Karu start? Yes. Albert Einstein was a great scientist. तर अशा पद्धतीने केतकी मॅडमनी जे काही इन्स्ट्रक्शन्स देतात त्या अकॉर्डिंगली जे काही टीम मेंबर्स आहेत आपले, जे काही स्टुडंट्स आहेत आपले, तर ते फॉलो करतात आणि त्या अकॉर्डिंगली त्यांचं जे काही इंग्लिश असेल ना तर ते डेव्हलप करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा इंग्लिश शिकायचं असेल तर 2 आहेत. जर तुम्हाला बेसिक रीडिंग वगैरे शिकायचं असेल तर तसंही तुम्ही इन्फॉर्म करा, किंवा डायरेक्टली तुम्हाला रीडिंग वगैरे येतं फक्त बोलायची प्रॅक्टिस करायची तर तसंही इन्फॉर्म करा. तर दोन्ही ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर जो काही नंबर दिलेला आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा किंवा मेसेजमध्ये पिनमध्ये बघा, माऊली अकॅडमीचा जो काही नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवरती सिम्पली तुम्ही स्पोकन इंग्लिश म्हणून इन्क्वायरी करू शकता. जी काही इन्फॉर्मेशन असेल तर ती तुमच्यासोबत शेअर केली जाईल. तर आता किती वाजल्यात? 2:45 वाजल्यात. माझा एक क्लास आहे जो की 3 वाजता बरोबर चालू होतं. गिरीजा राशी खाली आहेत, त्यांच्या बाबांसोबत आहेत. आणि सूर्या जर तुम्ही बघितलात तर सूर्या इथे झोपलाय. ठीक आहे, सूर्या भरपूर माझ्यासोबतच असतो. ठीक आहे, तर इथे हा झोपलाय. ओके, तर हा ड्रेस माझ्या मम्मीने माझ्यासाठी शिवलाय. तर कटपीस आणला होता आमच्या इथे, कटपीस सेंटर एक आहे तिथून छान असा कटपीस आणला होता आणि मस्त असा ड्रेस शिवलाय, ज्याचा घेर बघा किती आहे, खूप मोठा घेर आहे. असं गोल्डन कलर मध्ये आहे, तर त्याच्यावर अशी बुट्टी आहे जी की गोल्डन कलरचीच आहे, ऑफ व्हाईट विथ गोल्डन बुट्टी असं आहे. तर मला याच्यावरती जस्ट आता एक ओढणी परचेस करायची आहे जी की गोल्डन कलरची असणार आहे. तर खूप सुंदर वाटतं ऍक्च्युली ड्रेस हा. तुम्हाला कसा वाटला तर तेही मला कॉमेंट करून नक्की सांगा. तर माझा बर्थडे आहे 16 तारखेला, 16 एप्रिलला माझा बर्थडे आहे आणि त्याच्यासाठी तिने हा जो ड्रेस आहे ना तर तो मला शिवलाय बर्थडे गिफ्ट म्हणून. थोडासा मागे ठेवते आणि दाखवते तुम्हाला कसा वाटतोय. प्लीज मला कॉमेंट करून नक्कीच सांगा, सो दॅट जर तुम्हाला छान वाटलं असेल तशी कॉमेंट आली तर मी माझ्या आईला दाखवेन की सगळ्यांना आवडलं. तर हा असा ड्रेस आहे ज्याचा पूर्ण असा घेर आहे मोठा. तर ती मला काल देऊन गेले, मला जस्ट बोलली की फिटिंग्स एकदा चेक कर, तुला आवडतोय का, बसतोय का. पण मी अजून चेक नाही केलेलं. ठीक आहे, कारण पूर्वी ती माझ्यासाठी ड्रेस शिवायची ना तर ती एकदा कधी ड्रेस शिवेल आणि कधी एकदा मी ड्रेस तो घालेन तर असं मला व्हायचं. पण आता माझ्याकडे तेवढा वेळच नाहीये. तिने मला काल दिला होता ड्रेस जो की तिथेच ठेवलाय आणि मी तो बघितलाच नाहीये, जस्ट ओपन करून बघितला पण तो मी अजून घालून बघितलेला नाहीये. तर सगळ्या गोष्टी माझ्या लास्ट मुवमेंटला असतात, त्यामुळे सो मी बघेन आणि तिला सांगेन. राशी आली बहुतेक. हा, कोण आलंय? कोण आलंय? या, काय केलंय? हा, आज यांचा हे आहे काय आहे, सुट्टी झाली, शाळेला चालू झाली आहे. इकडे जरा, शाळेला सुट्टी चालू झाली आहे आणि यांचे असे काय काय स्केच पेन घेऊन असे काय काय प्रकार चालू आहेत बघा. हात दाखव. हा, छान. तर दोघी ना एकमेकीला कलर करतायत, पेंट करतायत. पण असो त्यानिमित्तानं थोडा वेळ इन्व्हेस्ट तरी होतोय त्यांचा. आणि ही आलेली बघून आमचं सूर्यासाहेब उठलेत, उठूनच बसतोय डायरेक्ट. काय डायरेक्ट उठून बसतोय. आता माझा क्लास चालू होणार आहे बरोबर 3 वाजता आणि हे म्हणजे आता उठून बसलाय. झोपतो तो लगेच, राशीच्या आवाजाने उठून बसलाय, लगेचच उठतो. 1 सेकंड मध्ये उठून तो बेडवरती जर असेल ना तर त्याच्याकडे खूप लक्ष द्यायला लागतंय. बेडवरती असेल तर या असं उठतो आणि लगेच पुढे चालायलाच लागतो, असं आहे त्याचं. सो लहान मुलं म्हणजे खूप लक्ष देऊन सगळी जी काही आपली कामं असतील ना तर ती करायला लागतात. अगं नको लिहू त्याच्यावरती, बाबा ओरडतील मला, जा बाबांकडे जा. तर चल जा ना बाबांकडे, त्याच्यावरती नको लिहू ना, बाबा ओरडतील. स्केच पेन घेऊन आली आहे, पूर्ण अंग तर भरलेलंच आहे, भिंतीवरती पण काढायला चालू करते. असो मी कंटिन्यू करते व्लॉग. एक लेक्चर आहे माझा 3चा, तर तोही मी तुमच्यासोबत शेअर करेन. मी लेक्चर वगैरे कसं घेते, हे लोक मला डिस्टर्ब वगैरे करतायत का, तर सगळंच मी शेअर करेन. तर आज मला बँकेतून स्टेटमेंट्स हवे होते माझे लास्ट इयरचे, मला काही कामानिमित्त ते द्यायचे होते. तर त्यामुळे मला बँकेत जायचं होतं. पण मी लास्ट टाइम पासून त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही बँकेत यायची काही गरज नाहीये, तुम्ही सिम्पली मेल करा तुमच्या रजिस्टर्ड जो काही मेल आयडी असेल त्याच्यावरून, आणि तुम्हाला जे काही स्टेटमेंट असेल तर ते मेलवरतीच मिळेल. त्यामुळे मी मेल केला आणि माझं जे काही स्टेटमेंट होतं ना लास्ट इयरचं, म्हणजे मी तुमच्यासोबत शेअर करते स्टेटमेंट आणि त्याच्यानंतर मग सांगते, कारण भरपूर महिलांना माहिती नसतं. माझ्या काही व्हिडिओजवरती काही महिलांची कमेंट आलेली आहे की तुम्ही स्टेटमेंट कसं घेताय, म्हणजे डिजिटल स्टेटमेंट कसं घेताय वगैरे.
तर हा माझा लास्ट इयरचा एक स्टेटमेंट आहे, जो की एप्रिल 13 एप्रिल पासून 13 एप्रिल 2025 ते 13 एप्रिल 2026 पर्यंत आहे. आणि जे काय माझी अमाऊंट क्रेडिटेड आहे तर ती आहे 15,61,114, 15,61,000 माझा 1 वर्षाचा क्रेडिट या अकाउंटवरचा आहे. कारण मी 2-3 अकाउंट्स वापरते. एक तर अर्बन बँक आहे, जो की लास्ट इयर मी खूप जास्त वापरला होता, पण मी आता थोडीशी बँक माझी स्विच केली आहे. जसे जसे काही स्कीम्स मिळतात बँकेतून, तर त्या अकॉर्डिंगली मी बँक्स जे असतील ना तर ते शिफ्ट करत असते. तर हा लास्ट इयर मी अर्बन बँक मोस्टली वापरत होते, त्यामुळे हा अर्बन बँकेचा माझा लास्ट इयरचा स्टेटमेंट आहे, जो की 15,61,114 रुपये आहे. तर हा मी तुम्हाला दाखवते. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मी सुद्धा कधी काळी तुमच्यासारखीच, म्हणजे मला तर अगदीच कमी म्हणजे 600-700 रुपयापासून माझी सुरुवात जी असेल ना तर ती झाली होती घरातून. पण मला कुठेही बाहेर जायचं नव्हतं आणि जस्ट स्किल्स आणि मग लोकांच्या आयुष्यामधले जे काही प्रॉब्लेम्स असतील ना तर ते सॉल्व्ह केले आणि त्या अकॉर्डिंगली ऑटोमॅटिकली माझी जी काही अकॅडमीची असेल ना तर ती ग्रो झाली. त्यामुळे कोणतंही काम चूज करताना ते व्यवस्थित चूज करा, म्हणजे एक लॉंग टर्म प्लॅन जो असेल ना तर तो तुम्ही बनवाल. तर आत्ताच्या एक सिम्पल कॅल्क्युलेशन मी तुमच्यासोबत शेअर करते. मी तुम्हाला खूप खूप बिहाइंड द सीन्सवाल्या गोष्टी किंवा मागच्या पडद्यामागच्या भरपूर गोष्टी सांगतेय, कारण इतकंच आहे की माझी अशी इच्छा आहे की जर मी करू शकते ना तर तुम्ही पण करा. मला नाही वाटत की कोणी या गोष्टी सांगेल, पण मला तुम्हाला सांगायचं आहे, कारण मला तुम्हाला नॉलेज द्यायचं आहे की जर मी कॅपेबल आहे तर तुम्ही सुद्धा कॅपेबल आहात. जस्ट तुमचे जे काही कॅपेबिलिटीज असतील ना तर ते ओळखा. तर आज मी तुम्हाला एक म्हणजे खूप एक एंटरप्रेन्युअर माइंडसेट जो असेल ना तर तो मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा इथे मी एक कॅल्क्युलेशन शेअर करते इथे. तर ना मला भरपूर माझे स्टुडंट्स विचारत होते की जुने स्टुडंट्स विचारत होते की मॅडम तुम्ही आता हल्ली जे काही फोटोज बनवताय ना तर ते कसे बनवताय, कशा पद्धतीने तुम्ही ते डिझायनिंग करताय, मग ते एडिट कसे करताय, बनवता तर येतात मग ते एडिट करता येत नाहीत, मग ते एडिट कसे करताय. तर एक प्रॉपर असा छोटा कोर्स डिझाईन करा त्याच्यासाठी. असे मला म्हणजे मला वाटतं एक 60-70 जणांचे मेसेजेस आले स्टुडंट्सचे की आम्हाला तुमच्याकडून हे परत शिकायचं आहे. तर मग म्हटलं की आपल्या जुन्या स्टुडंट्सना शिकायचं आहे तर एक छोटा कोर्स जो असेल ना तर तो आपण डिझाईन करूयात. तर तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडून ग्राफिक्सचं ट्रेनिंग घेतलेले आता ऑलमोस्ट 2000+ स्टुडंट्स आहेत. तर एक कॅल्क्युलेशन जे की एंटरप्रेन्युअर माइंडसेट थ्रू असते तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा मी एक कॅल्क्युलेशन केली काल. एक कोर्स मी डिझाईन करणार छोटा, ज्याची किंमत किती असणार आहे 399 रुपये. ठीक आहे, 399 रुपयाचा एक छोटा कोर्स जो असेल तर तो मी डिझाईन करेन. आणि माझ्याकडे आता सध्या खूप कॉन्टॅक्ट्स आहेत. ठीक आहे, माझ्याकडे ऑलमोस्ट मला वाटतं एक 10,000 तरी कॉन्टॅक्ट्स आहेत आता माझ्या व्हॉट्सअपमध्ये, तेवढे कॉन्टॅक्ट्स आहेत. ठीक आहे, म्हणजे जरी मी युट्यूबवरती ऍडव्हर्टिजमेंट नाही केली, जरी मी फेसबुकला कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स न वापरता फक्त व्हॉट्सअपवरती मार्केटिंग केली, फक्त व्हॉट्सअपवरती ऍडव्हर्टिजमेंट केली ना तरी पण इझिली या कोर्ससाठी 500 ऍडमिशन्स जे असतील ना तर ते होतील जुन्या स्टुडंट्सचे, ओल्ड स्टुडंट्सचे. मी नवीन ऍडमिशन्स घेत नाही याच्यामध्ये, नवीनही ऍडमिशन्स होतील तर ते आपण नंतर कन्सिडर करूया. ठीक आहे, तर जुने स्टुडंट्स जे काही आहेत तर 500 स्टुडंट्स एनरोल केले या कोर्ससाठी. 399 रुपयाचा कोर्स आहे आणि टोटल स्टुडंट्स किती आहेत आपले 500 आहेत. तर बघा अमाऊंट जी काय जनरेट होते, ठीक आहे, फीज जी काय जनरेट होते तर ती 1,99,500 रुपये, म्हणजे ऑलमोस्ट ती 2 लाख आहे. फक्त 399, 400च्या ठिकाणी 399 असा डिफरन्स आहे. 400 गुणुले किती 500 म्हणजे 2 लाख रुपये जे काही असेल ना तर ती मी ॲज अ बिझनेस पर्सन अर्न करू शकते. माझ्याकडचं नॉलेज, माझ्याकडचे जे काही स्किल्स असतील तर ते समोरच्या लोकांना शिकवून. तर आय डोंट नो या गोष्टी कोण शेअर करतं किंवा मी शेअर करायला हव्यात की नाहीत, पण यस मला असं वाटतं की कॅल्क्युलेशन्स म्हणजे आता यस मी तर स्किल देते, मी तर नॉलेज देते, माझं जे कडचं जे काय असेल तर ते मी शिकवते, पण बिहाइंड द सेन्स मी पण त्याच्यामधून पैसे कमवते, राईट. तर ते कसे कमवते, कोणता गोल मी ठेवते, कोणते फोकस मी ठेवते, तर ते मला तुमच्यासोबत ॲज इट इज शेअर करायचं आहे. एक व्यवसायिक बुद्धी कशी असते आणि ती कशा पद्धतीने आपण वापरायची ना तर हे मला माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर जे असेल तर ते प्रेझेंट करायचं आहे. तर हे 2 लाख रुपीज होतात फक्त आणि फक्त 12 दिवसांचे. हा कोर्स 12 दिवसांचा आहे आणि यस 12 तासांची तुम्ही म्हणू शकताय, कारण प्रत्येक दिवसात 1-1 तास आपला जो काही लेक्चर असेल ना तर तो आपण घेत असतो. पण आपल्याकडून जे काही मॅक्झिमम एफर्ट्स आपण घेतो, जे काही मॅक्झिमम गोष्टी आपण शिकवतो तर त्याच्यामध्ये आपण आपले जे काय
इनपुट्स असतील ना तर ते ऍड करायचे, त्या अकॉर्डिंगली स्टुडंट ते घेतील, त्या अकॉर्डिंगली त्यांच्या रिस्पेक्टिव्ह लाईफमध्ये त्यांचं जे काही काम असतील ना तर ते चालू करतील. तर ही अमाऊंट, हे जे कॅल्क्युलेशन होते तर ते तुम्हाला किती एक्साइटेड वाटले तर ते मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. आणि हो, तुम्ही स्वतः व्यावसायिक आहात तर कुठलंही काम तुम्ही छोटं मोठं करताय आणि ते काम ज्यावेळी तुम्ही फिक्स करताय तर त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीचे कॅल्क्युलेशन करताय का? म्हणजे जर तुमचा एखादा प्रोडक्ट असेल ज्याची किंमत असेल, आपण कन्सिडर करूयात की 500 रुपये तुमचं एखादं प्रोडक्ट आहे, ठीक आहे, तर ते 500 प्रोडक्ट तुमचं जर 100 लोकांनी घेतलं तर तुम्हाला किती पैसे मिळतील, 200 लोकांनी घेतले तर किती पैसे मिळतील. तर ही जी अमाऊंट असेल ना तर ती कॅल्क्युलेट करा, कारण कॅल्क्युलेट केल्यानंतर जे आकडे येतात, जे नंबर्स येतात ना तर ते तुम्हाला अजून जास्त मोटिवेट करतील पुढे जाण्यासाठी. त्यामुळे लाईफमध्ये कॅल्क्युलेशन ठेवा. तुमच्याकडे आता सध्या कॉन्टॅक्ट नाही आहेत, नेटवर्क नाही, तर ऑटोमॅटिकली ते बिल्ड होईल, ठीक आहे. पण तुम्ही एम तुमचा जो काय आहे, तुमचा गोल जो काय आहे ना तर तो हायर ठेवा, मोठा ठेवा. ऑटोमॅटिकली तुमच्यासाठी रोड जो असेल तर तुम्हीच तयार करणार आहात. कॅल्क्युलेशन एक्साइट करतायत का मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. लेबल म्हणजे काय, तर लेबल म्हणजे बघा असे वेगवेगळे ग्राफिक्स मध्ये येते लेबलच्या, चेक करा. हे लेबल्स म्हणजे वेगवेगळे टायटल्स, बघा इथे वरती असे टायटल्स जे असतील ते तुम्ही ठेवू शकता, ठीक आहे. म्हणजे वरती जर तुम्हाला नाव द्यायचं असेल, हा जो एलिमेंट तुम्ही इकडे ऍड करताय, ठीक आहे, तर या एलिमेंटला जर तुम्हाला काहीतरी नाव द्यायचं असेल तर ते तुम्ही तुमच्या त्या लेबल्समध्ये तिकडे मेन्शन करू शकता. जसं की ड्रॉइंग ऍक्टिव्हिटी आहे किंवा युनिकॉर्न आहे, हा तर युनिकॉर्नचं नाव द्यायचं असेल तर त्या अकॉर्डिंगली ते तुम्ही तिकडे एंटर करू शकता. आता कलर्स जे काही असतील तुमच्या लेबल्सचे तर ते त्या अकॉर्डिंगली एकदा तुम्ही चेकआउट करा. गोल्डन कलर आहे, मग तुमच्या शीटला कोणता मॅच होईल ना तर तोच कलर तुम्हाला तिकडे यूज करायचा असतो. चेक करा, वेगवेगळे ग्राफिक्स आहेत, असे पण यूज करू शकताय. कॉमिक वगैरे काय असेल तर असंही वापरू शकता, की म्हणजे ड्रॉ धिस वगैरे असं जर तुम्हाला मेन्शन करायचं असेल ना त्याच्यामध्ये तर नक्कीच तुम्ही अशा टाईपचे जे काही एलिमेंट्स असतील तर ते इकडे यूज करू शकता, ठीक आहे. म्हणजे ड्रॉइंग त्याचं नाव वगैरे तुम्हाला ऍड करायचं असेल तर. ठीक आहे, तर हे अशा टाईपचे जे काही एलिमेंट्स असतील तर ते तुम्ही इकडे ऍड करून घ्या, ठीक आहे. तुमचे स्पेशल कॅरेक्टर्स ऍड करून अशा टाईपचे क्रिएटिव्ह वर्कशीट्स जे असतील तर ते तुम्ही बनवून घ्या, ठीक आहे.